नमस्कार. आज 13 नंबर प्रभागामधून माननीय नगराध्यक्षपदाचे उमेदवार माननीय शमशेरसिंह नाईक निंबाळकर आणि सर्वसाधारण महिलामधून रुपाली अमोल सस्ते, ओबीसी कॅटेगरीतून हेंद्रे वहिनी आणि सर्वसाधारण पुरुष गटातून राहुल भैया निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माननीय शमशेरदादा आणि सौ ॲडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर यांचा प्रचार दौरा सुरू आहे. नागरिकांना प्रचार दौरा सुरू असतानाच पत्रकार बंधू आम्हाला भेटले आणि पत्रकार बंधूंना या 13 नंबर विषयी थोडीशी माहिती देऊ इच्छितो. 13 नंबर हा वॉर्ड सर्वात जास्त टॅक्स भरणारा वॉर्ड आहे. सगळ्यात जास्त कमर्शियल एरिया जास्त असल्यामुळे, हॉस्पिटल एरिया जास्त असल्यामुळे 13 नंबर वॉर्डमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आणि सुशिक्षित वॉर्ड आहे. 80 ते 90% इथले घरपट्टी पाणीपट्टी भरली जाते. आणि आता जर आपण कृष्णा अपार्टमेंटच्या कोपऱ्यावर आलेलो आहे. ही जर तुम्ही बघितलं कचऱ्याची दुरावस्था आणि समोर कृष्णा अपार्टमेंटच्या शेजारचा प्लॉट, हा माननीय 15 वर्षाच्या नगरसेविका राहिल्या त्यांचा हा प्लॉट आहे. बरं ठीक आहे, आमचा त्या प्लॉट असण्याबद्दल आमचं काहीच मत नाही, परंतु इथं स्वच्छता करण्याला सुद्धा प्राबंध आहे. हा रोड तुम्ही बघा. आता या रोडमध्ये हा मुद्दाम जाणून बुजून रोड होऊन दिला नाही का, तर तुमचीही आमचं म्हणणं आहे की तुम्ही तुमचा प्लॉट बाजूला ठेवून नागरिकांना वेठीस धरून नका. इथे एक कचऱ्याचं साम्राज्य कोण म्हणेल का, इथं आपण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. हे बघा आता कचऱ्याची दुर्दशा, ही कचऱ्याची दुर्दशा आहे बघा. आमचं एवढंच म्हणणं आहे की विरोधक सांगतात की बाबा आम्ही हजारो एकर MIDCला देऊ, हजारो एकर जमीन द्यावं. तुम्ही 2 गुंठे जागा तुम्ही रस्त्याला नागरिकांना देऊ इच्छित नाही, तर महिला कशी गाडी चालवू शकेल? पावसाळ्यात जरी झालं तर इथं 1 ते 1.5 फूट पाणी येतं. ही जर तुमची मानसिकता नसेल, आता तुम्ही काम सांगताय, 15 वर्ष झालं तुम्ही इथं काम करताय आणि 15 वर्ष जर तुमच्या नागरिक खुश नसतील, 7 टर्म तुम्हाला गेले 7 टर्म राजे पाटील निवडून दिले, तरी इथं विकास त्यांना आज अजून परत सांगताय की आम्हाला विकासासाठी 5 वर्ष द्या. आम्ही आमच्या वतीने एवढंच सांगेल की येणाऱ्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये 27च्या 27 नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार माननीय शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. आणि जर आम्ही त्याला लायक ठरलो नाही कामाला, तर परत आम्ही परत दारात येणार नाही. कारण का माननीय खासदार साहेब, आमदार साहेबांनी सांगितलेलंच आहे की ग्राउंडला उतरून तुम्ही कामं करा. ग्राउंडला उतरून म्हणजे तुम्हाला ते नगरसेवक पद हे मिरवण्यासाठी किंवा कुठेतरी लग्न समारंभात सांगण्यासाठी नाहीये, तर नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या तुम्ही पूर्ण कशा करू शकताल. आणि मी ह्या वॉर्डाचा आहे, मी त्या वॉर्डाचा आहे असं अपेक्षा भेदभाव न राहता कोणत्याही फलटणमधल्या नागरिकांनी कोणत्याही भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला सांगितलं किंवा नगरसेवकाला सांगितलं हे माझं काम झालंय, तर त्या 24 तासात ते दखल घेतली पाहिजे. हा अजेंडा घेऊन आम्ही चाललेलो आहे. 35 वर्षामध्ये जे विरोधकांनी एक काम त्यांना नीट सांगता येत नाहीत आणि 5 वर्ष खासदारकीच्या काळामध्ये आणि 1 वर्ष आमदारकीच्या काळामध्ये जे आम्ही कामं केले आहेत ती नागरिकांना दिसतात. त्याचं मूलभूत पहिलं 75 कोटीचा पालखी महामार्ग, आता श्रीमंत मालोजीराजे यांच्या पुतळ्यापासून ते महात्मा फुले चौकापर्यंत जो रस्ता चाललेला आहे, विमानतळापासून ते नाना पटेल चौकापर्यंत रस्ता चाललेला आहे, गिरवी ते आसू रस्ता चाललेला आहे, बारामतीवरून येणारा विटापर्यंत चाललेला रस्ता आहे. हे रस्ते, त्यानंतर प्रशासकीय भवन असेल, महसूल भवन असेल, पोलीस स्टेशनच्या 2 इमारती असतील, सिटी हॉस्पिटल असेल, महिलांसाठी जिम असेल, हे तुम्ही आधी आणू शकत होता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करण्यापासून तुम्हाला थांबवलं कोणी? ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकत होता. सभापती पद, एक मुख्यमंत्रीच्या पाऊल एक पुढं पद तुमच्याकडे असताना सुद्धा तुम्ही हे काम करू शकला नाही. आणि आज आम्ही काम करतोय तर आम्हाला काय सांगताय तुम्ही? दहशत दहशत दहशत. अहो कामाची दहशत, आम्ही कामाची 100% आमची दहशत आहे, परंतु कुठेतरी नेरेटिव्ह पसरायचा आणि कन्फ्यूज करायचं हे विरोधकांचं काम चाललेलं आहे. 13 नंबर पुरतं जर म्हणत असाल तर हा काय कुणाचा आमचा होम ग्राउंड आहे आणि आमचा पारंपरिक वॉर्ड आहे, मग तुम्ही तर तो आयडॉल करायला पाहिजे होता. जर तुमचा होता तर तुम्ही प्रत्येक वेळेस सांगितलं ह्याला मी उभा करतोय, माझ्याकडे बघून ह्याला मतदान करा, माझ्याकडे बघून मतदान करा. आपण त्यांनी नागरिकांची किती कामं केली. या आधीचे नगरसेवक बघा, राहुल भैयांनी 100% काम केलं, परंतु कुठल्या कुठल्या कामाला त्यांना सारखा विरोध, रस्त्याला विरोध, विद्यानगरमध्ये तुम्ही हे आणलेलं 40 लाख रुपयाचं हे आलं त्याला विरोध. मग विकास कामाला विरोध केल्यानंतर ते कंटाळून ज्या कामासाठी नागरिकांनी निवडून दिलेलं आहे तीच काम करून जर द्यायचं नसेल, तर त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. आज अलायन्स मधून आम्ही ही निवडणूक लढवत आहे. या बाईटच्या माध्यमातून मी एवढंच सांगतो की 13 नंबर वॉर्ड मध्ये एक वेगळा आयडॉल वेगळा एक, कारण का हा 3 नगरसेवकांचा वॉर्ड आहे, एक वेगळा वॉर्ड आम्ही 100% करू. कधीही कुठलंही काम
आम्हाला सांगा, आम्ही तत्परतेने तिथं तयार असू, एवढंच मी या बाईटच्या माध्यमातून सांगतो. आणि विरोधकांना मी सांगतो की लोकशाहीच्या पद्धतीने तुम्ही मतदान मागा. धमकून, ढोसबाजी करून, माणसं ही करून, नोकरीवरून काढेल, गाज खाली करेन, असले ढोसबाजी करू नका. आम्ही आम्ही एकही आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये सांगा किंवा इथं आम्ही कुठेतरी दहशत करून मत मागितले. मग तुम्ही कशाला दहशत? लोकशाही मार्गाने निवडणूक होऊ द्या, विनाकारण दहशत होऊन देऊ नका. तुम्ही जे आज आम्हाला सांगतात माणसं की आम्हाला वर्ण दाबत्यात, इकडे फिरू नका, तिकडे तर हेच करू नका, नाही तर घरीच घालवेन, असलं कृपया करू नये. लोकशाही मार्गाने निवडणूक व्हावी आणि जो काही 21 तारखेला निकाल आहे तो 100% लोकशाहीच्या मार्गाने आम्ही स्वीकारण्यास तयार आहे. परंतु दतिंगिरी, डॅशिंगिरी न करता लोकशाही मार्गाने मत मागावं, एवढंच मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.